नागपुरातल्या सदर मंगळवारी बाजार परिसरात काही तरुणांनी पोलिसांची वाद घालत हल्ला करण्याचा प्रयत्न केला। धक्कादायक म्हणजे रात्रीच्या वेळी हे तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करत दारू पीत बसले होते। पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघे फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। नागपुरातल्या सदर पोलीस ठाणे हद्दीत उपनिरीक्षक दर्शन थोरात शुक्रवारी उशिरा रात्री पथकासह गस्त घालत होते। त्यावेळी मंगळवारी बाजार परिसरातील मुल्लाजी जिल्हा बिर्याणी समोर काही जण सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू पिताना दिसून आले। पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितलं असता त्यांनी नकार देत पोलिसांची वाद घालण्यास सुरुवात केली। काही वेळातच आरोपींनी समूह तयार करून पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला आणि धक्कामुक्की करत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। स्थिती गंभीर होत असल्याचं पाहून अतिरिक्त पोलीस कुमक आणि बीट मार्शलला बोलावण्यात आलं। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच दोन आरोपी तेथून फरार झाले आणि तिघांना पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमित सिंग परविंदर सिंग भाटिया, करणदीप सिंग परविंदर सिंग भाटिया आणि अनमोल सिंग महेंद्र सिंग भाटिया यांचा समावेश आहे। हे तिघेही नागपुरातल्या बिनाकी परिसरातील धम्मदीप नगरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी तिन्ही जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि शांतता भंग करणे यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। फरार दोघांचा शोध सुरू आहे। त्या ठिकाणी त्यांनी आम्हा सर्व जो पोलीस स्टेशन सदरचा स्टाफ होता त्या सर्वांना उद्धटपणे तसेच शिवीगाळ केलेली आहे। हातबुक्कीने मारहाण करण्याची त्यांची तयारी होती। झटापटी झालेली आहे आमच्यामध्ये। 3 आरोपी आम्ही पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 9 आरोपींना न्यायालयामध्ये पेश केलं होतं। न्यायालयाने 3 दिवसांचा पोलीस कोठडी दिलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।